माणूस भेटतो थोडा हसरा थोडा थकलेला. तो माणूस भेटतो थोडा हसरा थोडा थकलेला, पण लोकांचं दुःख दिसलं की स्वतःचं दुःख मागे टाकतो. अंगावर शर्ट असतो जुना, अंगावर शर्ट असतो जुना, पण मनगटात स्वप्न असतात नवी. त्याच्या पावलांखालून चालताना कुणाचं तरी भविष्य घडतं प्रत्येक वळणावर. लहान असताना टीव्ही पाहायला गेला होता एका घरी, लहान असताना टीव्ही पाहायला गेला होता एका घरी, मात्र त्या घरातल्या बाईनं दरवाजा तोंडावरच लावून घेतला होता. त्या आवाजानं त्यानं मागं वळून पाहिलं नाही. उलट तेव्हाच ठरवलं, कोणाचंही आयुष्य असं दरवाजा बंद होऊ नये, कोणालाही असं झटकून लावू नये, कोणाचंही आयुष्य असं दरवाजा बंद होऊ नये, कोणालाच असं झटकून लावलं जाऊ नये. त्याच्या घरात त्याची आई कधी झाडू कधी फरशी करायची, त्याच्या घरात त्याची आई कधी झाडू कधी फरशी पुसायची, पण डोळ्यात मात्र होतं तिच्या फक्त एकच स्वप्न, माझ्या पोरानं शिकावं आणि उंच भरारी घ्यावी. ती शिकवणच त्याच्या नसानसांत गेली. कष्ट म्हणजे नम्रता आणि शिक्षण म्हणजे उठून चालण्याचं बळ. कष्ट म्हणजे नम्रता आणि शिक्षण म्हणजे उठून चालण्याचं बळ. तो माणूस मोठा झाला, पण हृदय मात्र त्याचं लहानपणीच पवित्र राहिलं. म्हणूनच त्याचं नाव आज पाटीवर नसलं तरी हजारो लोकांच्या हृदयावर कोरलेलं आहे. हातात नसतात सत्तेच्या राजकारणाच्या चाव्या, हातात नसतात त्याच्या सत्तेच्या राजकारणाच्या चाव्या, पण लोकांच्या काळजाची आणि हृदयाची दारं उघडायला त्याचा साधा हातच पुरेसा असतो. यहुवा इरे नावाची उघडली त्यानं संस्था, यहुवा इरे नावाची उघडली त्यानं संस्था. मात्र यहुवा इरे ही संस्था नाही, ती त्याच्या आयुष्याची जबाबदारी आहे. कारण गरिबीतून आलेला माणूस दुसऱ्याला कधीच उपाशी पाहू शकत नाही. शेकडो तरुणांना त्यानं रोजगार दिला. आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभं असलेलं पोर त्याच्या एका शब्दानं, त्याच्या एका बोलण्यानं पुन्हा जगायला लागलं. त्याच्याकडं नाही तशी कुठली सुवर्ण पदकं, पण त्याच्याकडं आहेत लोकांचं मौन, जे त्याच्या पावलामागं चालतं, डोळ्यात पाणी घेऊन म्हणतं, सर तुम्ही नसता तर आज इथं नसतो. काल मी त्यांना सहज विचारलं, सर तुमचं स्वतःचं आयुष्य कुठं आहे हो? तर ते फक्त हसून म्हणतात, हेच तर सगळं माझं आयुष्य, हेच तर माझं खरं आयुष्य आहे. हे जे काही तो माणूस करतोय ते ना CSR प्रोजेक्ट आहे ना कुठला फंडेड कार्यक्रम. खरं तर हे जे काही तो माणूस करतोय ते ना कुठला CSR प्रोजेक्ट आहे ना कुठला फंडेड कार्यक्रम. ती आहे त्याच्या आईच्या पदरातली घामाचा, कष्टाचा, मेहनतीचा ध्यास, जो आजही त्याला थांबू देत नाही. आणि म्हणूनच तो कुठल्याही टेबलाच्या खुर्चीत दिसत नाही. तो दिसतो रस्त्याच्या कडेला बसलेल्यांना आधार देताना, तो दिसतो बेरोजगारांना रोजगार देताना, तो दिसतो गरिबांना पोटाची भाकरी द्यायला आणि अशिक्षितांना शिक्षित करायला व तरुणांना भविष्याची स्वप्न दाखवताना. त्याला कुठल्या पदवीचं मोल नाही, त्याला कुठल्या पदवीचं मोल नाही, पण धन्यवाद सर म्हणणाऱ्या डोळ्यांचं वजन त्याला समजतं. आणि म्हणूनच तो माणूस लाखात नाही, तो माणूस लाखोंसाठी एक आशा आहे. तो माणूस लाखात नाही, तो माणूस लाखोंसाठी एक आशा आहे. आणि शेवटी जेव्हा सगळ्यांचं बोलणं थांबतं तेव्हा एका कोपऱ्यातून हळूच आवाज येतो, बघा तो चाललाय अजून कोणाच्या तरी उद्याचा सूर्य व्हायला. त्यामुळे ज्यांनी भोगलाय अंधार तेच उजेड देतात, स्वप्नांच्या वाटांना आशेचा किरण लावत जातात. यहुवा इरे हे फक्त नाव नाही, ते जिद्दीचं जगणं आहे. यहुवा इरे हे फक्त संस्थेचं नाव नाही, ते आहे आधारांचं दुसरं रूप, जिथं गरिबी झुकत नाही, शिक्षण थांबत नाही आणि माणूस पण हरवत नाही. शिका, कमवा आणि प्रगती करा, हीच खरी साधना आहे. आणि सरांचं बोलणं थोडंसं कमी, पण काम सांगतं त्यांचं खरं वजन. पाटीवर नाव नसलं तरी लोकांच्या काळजावर हक्कानं कोरलेलं नाव आहे. ते नाव एकच नाव, ते म्हणजे डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे सर. लोकांच्या काळजावर हक्कानं कोरलेलं आहे ते नाव म्हणजे एकच नाव, ते म्हणजे डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे सर.